मम्मीने इकडं कढी बनवली आहे. मला कढी नाही आवडत, त्याच्यामुळे ना मी मला बटाट्याची चटणी बनवली. आज मला केक पण बनवायचा आहे. मला खूप सारे कस्टमर विचारायचे केकची ऑर्डर द्यायची, पण मग वेळच नव्हता भेटत, त्याच्यामुळे आम्ही केकची ऑर्डरच घेत नव्हतो. पण आहे ना आता आजपासून आम्ही सुरुवात करणार आहे. उद्या पण ऑर्डर आहे केकची, आज पण केक बनवायचा आहे. तर आता आहे ना एकदा इथलं सगळं आवरून घेतो आम्ही, मग केकची तयारी करतो. प्रीमिक्स पण आणून ठेवली आहे. पायनॅपल फ्लेवरचा वास भारी येतो. मँगोचा छान लागतो. कडे एक टाकून घेतली म्हणजे किती एक ओघळीच ना ग. बस बस बस. खूप केकचा ऑर्डर घ्यायचा आहे ना. बनवलेला नाही मम्मी. आणि किती केकचा ऑर्डर घ्यायचा. या घरी आल्यापासून यातो पण नाही बनवला. 2 वर्ष झाले केक नाही बनवेल. आता कर सुरुवात. किती फोन येते ऑर्डरला. छान राहते तुमचे केक ते म्हणतात घरगुती. वेळच नाही आपल्या, खरं पार्लरमुळे वेळ नाही आपल्याला. ऑर्डर आली का जावं लागलं. एका दिवसात आल्यावरती किती ऑर्डर आले केकच्या. गट्टाच बरं आहे, गट्टाच खूप येतं जास्त पातळ आहे ना. हां एकदम मस्त असं वरती कर बरं मग त्याला. हां असं वरती करून पाहायचं जेव्हा ते हां छान झालं. गट्टाच बरं आहे. आता तुम्हाला केकचे पण व्हिडिओ पाहायला भेटतील. सबस्क्राईब. काही वेळ नाही लागत एवढा केकला बनवायला, लगेच होतं. केकची टीन तर किती काय आपल्याकडे. किती बापरे, किती केकचं सामान एवढं वापरून टाक. बेस ते बॉक्स सगळं वापरून टाक. आता देव ठेवून त्याच्यावरती लय मोठं होईल बाई. केकचा मस्त बेस चालेल. हॅलो या ना वैष्णवी. बर भारी झाला आहे मम्मी. म्हणून पण आपला घरचा केक वेगळाच लागतो. तू फ्रेश राहतो ना ग दीदी, ताजा, त्याच्यामुळं. मस्त एवढीच घेतली होती. तू म्हणी बस का ग, म्हणलं बस होईल तेवढे. मस्त झाले बेस. हे मस्त झालं बेस पण फुगला खूप ना. हे प्रीमिक्स छानच आहे. पण दीदी त्याला स्टॅपलर नाही लावलं का ग. आज जर लागली तर परत मग ती काय होईल ना. आता होईल पण मग बस का. मस्त झालं. नको वरून नको सोडू, चिटकणार नाही विक्री. नको अगं लय भारी होईल. तेवढी क्रीम लावून दे त्याला मस्त.
असं उन्हाळा आहे लगेच मेल्ट होती ना. हाताच्या उष्णते. मम्मीने इकडे आता ब्लाऊज शिवते, नवरीचा ब्लाऊज आहे. किती लेट झाला असायला. गमे राहते त्यांचं पार्लरच मला माहिती नाही, पण मला माहिती आहे गम्यांचं पार्लर. कारण माझे निर्मल पिंपरी रोडला माझ्याच होत्यापासून तेव्हा मी आपल्या भाऊ जेवण करते मी आता. आतापर्यंत कस्टमर झाले. किती वाजले मम्मी? 3. 3:15 झाले. किती वाजता कस्टमर आलेलं आहे? 12ला काय 12 12:30ला. तेव्हापासून तोंड फेशियल, हेअरकट, ॲब्रो, वॅक्स. आज तर मी आहे त्याच कपड्यांवर आहे. माझं वॅक्सन ते करायचं होतं, वॅक्सन ते केलं आणि लगेच कस्टमर चालू झालं. बरं तरी माझं वॅक्सन ते होऊन गेलं. पूजाला बोलवलं होतं. बिचाऱ्या पूजाचं लग्न ते काम करत होती. तू जेवली का? भामटी तो मी गिऱ्हाईक करीत होते ना तेव्हा जेवली. मला भूक लागली होती. मी काय कर, तुला बोलून घेऊ मग जेवायला. मग ते कोण करीन कस्टमर? दोघे जेवायला. जेव राहिली तू तिसऱ्यांदी जेव राहिली. मग कैरी खाऊ राहिली आमच्या समोर. आंबट नाही का? ब्लाऊज नवरीचा आहे का? नवरीचा नाही, ते मधलं कस्टमर नव्हतं केक अर्जंटला. आहे का तो? मी इकडं आता चहा ठेवला होता. मस्त आम्ही चहा घेतो आता. चहा बनवलाय मी. आज लय खरंच बोर होतं. आळस येतोय. मी तर हाय त्याच कपड्यांवर डोकं सुद्धा विसरेल नाही मी. मम्मीने इकडे खिडकीचा ब्लाऊज केलाय. हा ना. नाही उन्हाळा आहे आता लय गरम होतं म्हणून खिडकीचा ब्लाऊज केला. दुसरी खिडकी कुठं गेली काय? त्याला लेस लावायची आता, बटन लावायचं बाजरीचं. मम्मीला आहे ना आता ब्लाऊज कटिंग करायची. घरात पसारा पाहिजे ना मम्मी. इकडं सगळे पसारा पडेल. हा करून घेते. प्री वेडिंगचा ब्लाऊज कटिंग. इकडं सगळे कपडे पडलेले. कुठं ठेवला ग तू ब्लाऊज शिवून आता? दाखव असं हे कर बरं. खिडक्या भारी दिसतंय. भारी दिसतंय ना. ती लेस ते एकदम मॅचिंग झाली. हेच कलर लय ट्रेंडिंगला आहे आता. छान आहे ना कलर. मोरपंखी घातल्यावर पण फ्रेश वाटतो हा कलर. बारीकच ही पण आहे ना. नवरी ना 8ची घडी आहे तिची. प्रिन्स कट बॅक हुक आहे ना. बॅक हुक आहे पण हुक लावावं का ते तुझ्यासारखं ते नको. तिला हुकच पाहिजे ना तिथं. तिने फोटो टाकेल बघ व्हॉट्सअपला. गळा टाकला ना तिथं. 2 इंच गळा टाकला आणि 3.5 शोल्डर घेतलं त्याचं. स्लीवलेस आहे ना. 5.5 वर सारखं थोडंसं असं ब्लाऊज. बॅक हुक म्हटलं पुढून येस ठेवला बंद. पुढून पण पान का? म्हणजे तयार आपल्याला 14 भेटेल. छाती किती तिची 8.5 आहे ना. 8.5 येतं. इथं 1.5 इंच मार्जिन आणि हा आपण एक्स्ट्रा घेतला इथं आपण. किती राईट आलं तिथं. किती राईट आलं ते अंदाजे टाकली होती घडी.
परफेक्ट अंदाज 4 इंच टक्स वरून 10.5 वर घ्यायचं. तिथं टक्स येईन त्याचा. 4 1.5 इंच लेन्स कट. सोपा आहे सोपा आहे. 1 इंच मार्जिन करायची. सोपंच राहतो लेन्स कट. झालं आला का? शिवायला बी सोपा जातो. शिवायला पण सोपा जातो. आता हा मागचा 1 इंचाचा भाग आपण काढून टाकायचा नंतर. कलर पीस पाहत होते पण मग ते पीस पण ब्लाऊज रेडीमेड त्याच्यावर व्यवस्थित देताना आला. कसं पाहिजे तुम्हाला? याची साडीवर बसायला असं पण मला आहे ना शूट करायचं आहे साडीवर, तर मग मी आधी नेल पेंट लावून घेते, म्हणजे तोपर्यंत ते सुकून पण जाईल. असेच केस भारी वाटते वर. मम्मी ना माझे केस ना कर्ल करून देते. मेकअप केलाय मी, जरासं काजळ लावायचं बाकी आहे. कर्ल केल्यावरती छान वाटतं केस. इकडून नॉर्मल करावं लागतं थोडंसं. इकडे ना दादू आणि मी गेले होते हॉटेलमध्ये, तर आम्हाला आहे ना भाजी ते आणायचं होतं. मस्त आम्ही चना भाजी घेतली होती.